संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। फार वर्षापासून RSS प्रणित भाजपा व त्यांच्या सहयोगी संघटना या देशात मनुस्मृतीचे राज्य आणण्याचा अथक प्रयत्न करीत असून त्यांचा हा प्रयत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला राज्य संघटना देऊन लोकशाही गणराज्य आणल्यामुळे तेव्हापासून ते आजतागायत ते डॉक्टर आंबेडकरांवरती टीका टिप्पणी व त्यांच्या संविधानाची तोडफोड करण्याचा एक कलमी कार्यक्रम त्यांनी हाती घेतलाय। परंतु सर्वसमावेशक राज्य घटनेद्वारे स्थापित हे लोकशाही राज्य जाणून मनुस्मृतीने प्रेरित राज्य कदापिही येणार नाही व ते कदापिही काँग्रेस होऊ देणार नाही असे उद्गार अरविंद शिंदे यांनी काढले। निमित्त होते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशान्वये प्रत्येक जिल्ह्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सन्मान मोर्चाचे आयोजन करण्याच्या सूचनेनुसार आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून हाताला काळ्या फिती बांधून केंद्रीय मंत्री अमित शहांचा घोषणा देऊन निषेध करण्यात आला। यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे, प्रदेश पदाधिकारी संजय बालगुडे, नगरसेवक अविनाश बागवे, प्राची दुधाणे, विनोद रणपिसे, भीमराव पाटोळे, विठ्ठल गायकवाड, चेतन पडवळ यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी माजी आमदार बाबासाहेब शिवरकर, प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट अभय छाजेड, अविनाश साळवी, रफिक शेख, अजित दरेकर, लता राजगुरू, बेहबूब नदाफ, सदानंद शेट्टी, गोपाळ तिवारी, सुजित यादव, रवी आरडे, दीपक ओव्हाळ, सुमित डांगे, रवी पाटोळे, वाल्मिक जगताप, राज अंबिके, ब्लॉक अध्यक्ष आफिस शेख, हेमंत राजभोज, रवींद्र मझिरे, राहुल तायडे, संदीप मोकाटे, राजेश मोहिते, लतेंद्र भिंगारे, चेतन पडवळ, नूर शेख, संतोष डोके, अमित कांबळे, उषा राजगुरू, अर्चना शहा, सीमा सावंत, ज्योत परदेशी, रमाकांत साठे, संतोष सुपेकर आदी उपस्थित होते। आंदोलनात सहभागी झालेल्यांचे आभार अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सुजित यादव यांनी मानले। आंदोलन संपल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा व ते जिल्हाधिकारी कार्यालय पायी मोर्चाने जाऊन निषेधांच्या घोषणा देत अप्पर जिल्हाधिकारी यांना मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले। अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।